नमस्कार. तुम्ही होर्डिंग्स पाहिलेत रस्त्यावर? आपल्याकडे वरती होर्डिंग्स असतात, कोणातरी असं गॉगल घालून कोणत्या तरी गावातल्या दादाचा, पॉलिटिशियनचा फोटो असतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कधी कार्स असतात, कधी रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स असतात. दुबईमध्ये सुद्धा अशी होर्डिंग्स असतात, पण दुबईमधली होर्डिंग्स वेगळ्या प्रकारची आहेत. ती होर्डिंग्स ना एकतर खाली असतात, अशी वरती नसतात, आणि दुसरी गोष्ट प्रचंड मोठी असतात, छोटी छोटी नसतात. का असेल बरं असं? ऑफकोर्स प्रत्येक शहराचे, प्रत्येक देशाचे रूल्स आहेत की होर्डिंग कुठे पाहिजेत, किती मोठी पाहिजेत वगैरे. पण त्याचं महत्वाचं कारण असं आहे की दुबईमध्ये 100-120च्या स्पीडनी गाड्या जातात. जेव्हा तुम्ही गाडी चालवताय तुम्हाला इकडे तिकडे बघणं खूप सोपं आहे, बरोबर आहे. तुम्ही फास्ट जाताय, त्यामुळे तुम्हाला मोठ्या अक्षरात मोठी होर्डिंग्स बघायला पाहिजे. तुम्हाला वेळ नाही वाचायला, आणि वरती बघायला तर अजिबात शक्य नाहीये. इंडियामध्ये आपण डुगू 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 ट्रॅफिकमधनं जातो, 100च्या स्पीडनी नाही जात. त्यामुळे आपल्याला भरपूर वेळ आहे. सिग्नलला थांबला, इकडे तिकडे बघितलं. बरेचसे जण चालत जातात फुटपाथवरनं. तुम्हालाही रमत गमत जाताना बघत बघत जायला आवडतं, बरोबर. विकायचं कसं या सदरामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की तुमच्या कस्टमरचं अटेन्शन कुठे आहे, त्याप्रमाणे ऍडव्हर्टायझिंग करा. धन्यवाद.